14व्या अध्यायाची फलश्रुती. श्री गुरूंच्या चरणी दृढतर विश्वास व अतूट श्रद्धा ठेवून श्री गुरुचरित्र ग्रंथातील 14व्या अध्यायाचे 6 महिने नियमपूर्वक नित्य पठण केल्यास अचानक उद्भवलेली संकटे, हितशत्रूंचा त्रास, प्रापंचिक अडचणी, प्रदीर्घ आजार व अकाली मृत्यूयोग यांचे निवारण होऊन गृहसौख्य, समृद्धी व समाधान प्राप्त होईल. 14व्या अध्यायाच्या उपासनेविषयी काही सूचना. उपासनेचा कालावधी 6 महिने. गुरुवारी प्रारंभ करावा. ही उपासना 12 वर्षावरील कोणत्याही व्यक्तीने करावी. शुचिर्भूत असावे. सदाचाराने वागावे. उपवासाचे बंधन नाही. उपासनेची वेळ निश्चित असावी. पठण सेवेत खंड पडू देऊ नये. वेळेपूर्वी कार्यसिद्धी झाली तरी संकल्पित उपासना पूर्ण करून सांगताही करावी. सोवळ्याने वाचन करावे. वाचन होईपर्यंत दीप अखंड ठेवावा. उपासनेचा विधी. उपासनेचा संकल्प करून मगच प्रारंभ करावा. सकाळी शुचिर्भूत होऊन भाळी गंध लावून वडीलधाऱ्यांना वंदन करून घरातील देवांची नित्यपूजा करावी. श्री गुरु दत्तात्रेयांच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची चौरंगावर स्थापना करून तिची पंचोपचारे म्हणजेच गंध, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य याने पूजा करावी. 14व्या अध्यायाचे वाचन करावे. दत्त मंत्राचा जप करावा. आरती व मंत्रपुष्प म्हणून झाल्यावर प्रार्थना करावी. सायंकाळी स्नान करून दत्तात्रेयांना धूप दीप दाखवावा. नमस्कार करावा. भोजनापूर्वी यान्तु देवगणः सर्वे पूजाम आदाय माम किम इष्टकामम प्रसिद्ध्यर्थम पुनरागम मनायच हा मंत्र म्हणून गंधाक्षता वाहून पूजा विसर्जन करावे. उपासनेची सांगता. संकल्पित उपासना पूर्ण झाल्यावर दिनशुद्धी पाहून सांगता करावी. दत्तात्रेयांना अष्टोत्तर शतनामावली किंवा ओम द्राम दत्तात्रेयाय नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करून दुधाने अभिषेक करावा. नित्याप्रमाणे पूजन आणि अध्याय वाचन करावे. दत्तात्रेयांना महानैवेद्य दाखवावा. एका ब्राह्मणाला किंवा बटूला भोजन, दक्षिणा व एखादे वस्त्र द्यावे.